धागे ना धागे ती नागे ना ताती ताती तागे ना ताती तागे ती नागे ना धाती धागे ना धाती धागे ना धागे ती नागे ना ना दिन दिन ना दिन दिन ना दिन दिन ताता गगे गगे तो धाती धाती धागे ना धाती धागे ना धाती 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 धागे ना धाती धागे ती नागे ना ताती ताती तागे ना ताती तागे ना ते धाती धागे ना धाती धागे ती नागे ना धाती धाती धागे ना धागे ना धागे ना धाती धाती धागे ना धाती धागे ती नागे ना धाती धाती धागे ना धाती धागे ती नागे ना धाती धागे ना धाती धागे ना धागे ती नागे ती धागे ना धाती धाती धागे ना ती नागे ना धाती धाती धागे ना धाती धागे ती नागे ना ती धागे ना धाती धाती धागे ना ती नागे ना धाती धाती धागे ना धाती धागे ती नागे धाती धाती धागे ना धाती धागे ना धाती धाती धागे ना धाती धाती धागे ती नागे ना धाती धाती धागे ना धाती धागे ती नागे ना धाती धागे ना धाती धागे ना धागे ती नागे धाती धाती धागे ना धाती धागे ना धाती धाती धागे ना धाती धाती धागे ती नागे ना धाती धाती धागे ना धाती धागे ती नागे ना धाती धागे ना धाती धागे ना धागे ती नागे धागे ती नागे ना धा 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 धा. हा जो विस्तार आहे ही करण्याची तुम्हाला सवय लागली पाहिजे. म्हणजे कायद्याचा विस्तार कसा केला जातो, धा धाते धागेनं, त्या कायद्यामध्ये काय काय शब्द आले त्याप्रमाणे. दुसरी गोष्ट अशी पण आहे की उपज म्हणजे दरवेळेला काहीतरी आकाशातनं काढून नवीनच केलं जातं असं नाहीये. आमचे भाईसाहेब म्हणजे आदरणीय जनाब मृदंगराजजी हे नेहमी सांगतात की उपज म्हणजे काय. तो उपज असं पण असतं की समजा तुम्ही 15 वर्ष तबला शिकताय, सो 15 वर्ष तबला शिकताना धाते धागेना धात्रेकडे धाते धागेना धाकडे धाते धागेना अशा अलग अलग फ्रेजेसचे कायदे तुमच्याकडे जमा होतात. तर ते असं सांगतात की आपके पीठ के ऊपर एक 25,000 बोलों की पोतड़ी तैयार हो जाती है. एक पोतड़ी है जिसमें 25,000 बोल है जो आपके इसमें लगी हुई है. म्हणजेच काय तुमच्या डोक्यामध्ये आहे. सो उपज का मतलब ये है जो 25,000 बोल है उसमें से 712 नंबर का बोल आ जाता है विचार न करता. 25,000 बोलों में से काम करते वक्त कभी 712 नंबर का आता है, कभी 1 नंबर का आता है, कभी 5 नंबर का आता है, कभी 652 येतो, कभी 2012 येतो. मालूम नहीं कब कौन सा आ रहा है. पण त्याचा अभ्यास 15 वर्ष 20 वर्ष साधनेमध्ये झालेला आहे आणि ती साधना ती सगळी इथे डोक्यामध्ये तयार झालेली असते आणि त्याच्यातनं एक महासागरासारखं ते सगळं बाहेर यायला लागतं. जसं रागसंगीताबद्दल सांगितलं की तो यमन राग किंवा तो भैरव असेल किंवा भिंपरास असेल किंवा हे जे राग आहेत ते गायक वर्षानुवर्ष घोटत असतात आणि म्हणून तेव्हा जेव्हा ते गायला लागतात तेव्हा 1.5 तास 2 तास ते बाहेर येत असतात. लिहिले नसतं त्यांच्याकडे की नंबर 1 ची फ्रेज, नंबर 2 ची फ्रेज, आता 52 नंबरचा तान, असं काही लिहिलेलं नाही. ती एक यायला लागते. जसं समुद्राच्या लाटा बाहेर यायला लागतात तसं ते तुमच्या आतनं बाहेर यायला लागतं, विच इज कॉल्ड ॲज उपज इन क्लासिकल म्युझिक.